नमस्कार. एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. आज आपण फराटे पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज याचा कट ऑफ बघणार आहोत. त्याचबरोबर कॉलेजची फीज, हॉस्पिटल, पेशंट फ्लो आणि आपण हॉस्टेल त्यासोबतच मेसचा म्हणजे एकंदरीत आपण या कॉलेजची संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट असणार आहे. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्क्रीनवर तुम्ही या कॉलेजची बिल्डिंगची इमेज देखील इथं बघू शकता. पुढे आपण या कॉलेजची मेरिट लिस्ट बघणार आहोत, ज्यामध्ये पहिल्या नंबरचा विद्यार्थी आहे तर त्याला EWS कॅटेगरी आहे आणि 436 मार्कावर त्याला या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे झाले आहे. तेच जर तुम्ही दुसऱ्या नंबरचा विद्यार्थी बघितला, 433 मार्क आहे आणि त्या विद्यार्थ्याची ओपन कॅटेगरी आहे, तरी देखील त्याला या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे झालेलं आहे. आणि तेच जर आपण 6 नंबरचा विद्यार्थी बघितला की ज्याची देखील ओपन कॅटेगरी आहे, परंतु 401 मार्कावर त्याचं या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाले आहे. म्हणजे आपल्याला जवळपास एक 35 मार्काचा कट ऑफचा डाऊनफॉल आपल्याला इथं बघायला मिळत आहे. म्हणजे निश्चितपणे जो कट ऑफ आहे तो खूपच कमी जाताना आपल्याला इथं दिसत आहे. जर आपण इथं बघितलं की जो 24 नंबरचा विद्यार्थी आहे तर 384 नंबरवर देखील विद्यार्थ्याची ॲडमिशन या कॉलेजमध्ये झाले आहे. म्हणजे निश्चित जर आपला स्कोअर कमी असला परंतु आपण एक व्यवस्थितरित्या आणि विचारपूर्वक जर काउन्सिलिंग केली तर नक्कीच आपल्याला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे मिळू शकतं. कॉलेजेस निवडताना आपल्याला कॉलेजमधील फॅसिलिटीज काय आहे याचा देखील विचार करणे खूपच गरजेचे आहे. क्लासरूम असतील, डिपार्टमेंट्स असतील किंवा लॅब्स असतील, ह्या देखील एक चांगल्या प्रकारच्या असल्या पाहिजे. कारण की आपल्याला या कॉलेजमध्ये 4.5 ते 5.5 वर्ष आपल्याला या कॉलेजमध्ये काम करायचं आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारचे जर आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असेल कॉलेजमध्ये तर नक्कीच आपल्याला बेनिफिट होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला हॉस्पिटलमध्ये देखील एकच चांगल्या प्रकारचा पेशंट फ्लो देखील बघायला मिळाला पाहिजे. कारण की जो आपला मेडिकल फील्ड आहे त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतो आपल्याला क्लिनिकल एक्सपोजर. जर विद्यार्थ्यांना भेटला नाही तर निश्चितपणे आपलं नुकसान इथे होणार आहे. त्यासोबतच आपल्याला फीजचा देखील विचार करणे खूपच गरजेचे आहे. कारण की काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांकडून डिपॉझिटच्या नावाखाली खूप साऱ्या फीज घेतल्या जातात, ज्याची की अमाऊंट आपल्याला 1.5 ते 2 लाख देखील काही कॉलेजेसमध्ये डिपॉझिट हे घेतले जाते. त्यासोबतच काही पालकांचे एवढ्या फीज भरणे म्हणजे जे डिपॉझिट आहे हे भरणे शक्य नसते. त्यामुळे आपल्याला आपला आर्थिक दृष्टीचा विचार करूनच कॉलेजेस निवडणं आणि काउन्सिलिंग करणं हे खूपच गरजेचे आहे. आणि आम्ही या सर्व गोष्टींचा विचार करूनच दरवर्षी विद्यार्थ्यांचे ॲडमिशन हे करत असतो. आणि महाराष्ट्रामध्ये आपली सर्वात कमी काउन्सिलिंग फीज आहे. आमचा नंबर आहे 920 910 1770. जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. पुढे जर आपण बघितलं की जो 51 नंबरचा विद्यार्थी आहे तर त्याला देखील या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे ऑल इंडिया कोटामधून झाले आहे. तर त्याला देखील 361 मार्कावर या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचे ॲडमिशन झाले आहे. तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटा काउन्सिलिंग असते, त्यासोबतच ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून देखील आपल्याला कॉलेजेसमध्ये खूपच कमी स्कोअरवर देखील ॲडमिशन होत असते. स्कॉलरशिप असेल किंवा इतर बेनिफिट्स देखील आपल्याला या सर्व कोटाजमधून अवेलेबल राहू शकते. त्यामुळे आपल्याला जो की काउन्सिलिंग आहे तर ती एकदम विचारपूर्वकच करणे आहे. त्यासोबतच आम्ही शेवटच्या राऊंडपर्यंत म्हणजे जे की स्पॉट राऊंड्स असतात तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांची मदत करत असतो. कारण की या शेवटच्या राऊंड्समध्ये विद्यार्थ्यांना खूपच कमी स्कोअर म्हणजे जवळपास आपल्याला एका पासिंग क्रायटेरियावरती देखील विद्यार्थ्यांचे लास्ट राऊंडपर्यंत ॲडमिशन हे दरवर्षी होत असते. त्यासोबत जर तुम्हाला आमच्याकडून काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा नंबर आहे 920 910 1770. जर आपण इथे 84 नंबरचा विद्यार्थी बघितला तर ज्याची OBC कॅटेगरी आहे आणि त्याला 226 मार्कावर देखील या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूशनलमधून ज्याचं या विद्यार्थ्याचा नंबर लागला आहे. म्हणजे एका कमी स्कोअरवरती विद्यार्थ्याला या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झाली आहे. तर महाराष्ट्रामध्ये शेवटचे राऊंड्स म्हणजे जे की स्पॉट राऊंड असतात ते देखील होत असतात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना क्वालिफाईंग मार्क्सवर देखील एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हे लास्ट राऊंडमध्ये होत असतं. ज्यासाठी आपल्याला फिजिकली जाऊन कॉलेजमध्ये आपल्याला अप्लाय करावं लागतं. तर ही सर्व प्रोसेस म्हणजे आम्ही स्टार्टिंगपासून ते स्पॉट राऊंडपर्यंत ही सर्व प्रोसेस आम्ही करत असतो. ज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी आपली काउन्सिलिंग फीज आहे. स्टेट कोटाकरिता 4,000 रुपये आणि जर तुम्हाला स्टेट प्लस ऑल इंडिया काउन्सिलिंग जर करायची असेल तर 6,000 रुपये आपली काउन्सिलिंग फीज आहे. ज्यामध्ये रजिस्ट्रेशनपासून ते तुमच्या लास्ट राऊंड म्हणजेच जो स्पॉट राऊंड आहे तोपर्यंत आम्ही आमच्या टीमद्वारे तुम्हाला 100% मदत केली जाते.
आणि तुम्हाला एका व्यवस्थितरित्या एका चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म केलं जाते. जर आपण इथं बघितलं की जो 94 नंबरचा विद्यार्थी आहे त्याला देखील इथं 136 मार्कावरती म्हणजे एका पासिंग क्रायटेरियावर विद्यार्थ्यांचे ॲडमिशन हे झाले आहे. म्हणजे जर आपण व्यवस्थितरित्या काउन्सिलिंग केली तर नक्कीच आपल्याला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकते. जर आपण या कॉलेजच्या फीजचा विचार केला तर आता आपण इथं या कॉलेजचे फी स्ट्रक्चर बघत असाल, ज्यामध्ये कॉलेजची फीज ही 1,65,000 राहणार आहे आणि त्यासोबतच कॉलेजमध्ये आपल्याला हॉस्टेल देखील अवेलेबल आहे.